मित्रांनो नमस्कार, स्वागत आहे सगळ्यांचं शिवराज सर यूट्यूब चॅनलमध्ये. जॉब अप्रेंटिसशिप अपडेटमध्ये आज महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ म्हणजेच एस टी यामध्ये 436 वॅकन्सीज आहेत आणि 7 ITI ट्रेड्स त्या ठिकाणी अप्लाय करू शकतात. तर याची डिटेल या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. 436 वेगवेगळ्या ट्रेडचे विद्यार्थी अप्रेंटिसशिपसाठी या ठिकाणी अर्ज कशा प्रकारे करायचा आहे, ऑफलाईन अर्ज कोणत्या पत्त्यावर करायचा आहे, लास्ट डेट कोणती आहे आणि ऑनलाईन लिंक जो करायचा आहे तो कोणत्या प्रकारे करायचा आहे याची सगळी डिटेल यामध्ये आहे. तर जाऊ डायरेक्ट व्हिडिओकडे. तोपर्यंत तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, ऑल नोटिफिकेशनला क्लिक करा म्हणजे तुम्हाला सगळ्याच नोटिफिकेशन लगेच मिळत जातील. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. रोजच्या अपडेटसाठी तुम्ही टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनललासुद्धा जॉईन करू शकता. सगळ्याच लिंक PDF डॉक्युमेंट सगळे डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले असतात. तर मित्रांनो, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ नाशिक विभागतर्फे सदर भरती आहे. तर यामध्ये प्रशिक्षणार्थी पदासाठी भरती. विभाग नियंत्रक राज्य परिवहन महामंडळ नाशिक विभाग नाशिक येथे शिकाऊ उमेदवारी म्हणजे अप्रेंटिसशिप 1961 नुसार 24-25 करिता रिक्त असलेली पदे तांत्रिक व्यावसायिक ITI उत्तीर्ण व्होकेशनल या व्यवसायामध्ये शिकाऊ उमेदवारांची पदे भरण्याकरिता विहित नमुन्यातील अर्ज मागवित आहेत. आता हे अर्ज मागवित आहेत म्हणजे हे तुम्हाला ऑफलाईन करायचे आहेत. आता कोणकोणत्या ट्रेड्स त्या ठिकाणी आहे तर पहिला आहे मेकॅनिक मोटर व्हेकल. तर यामध्ये 206 म्हणजे जास्तीत जास्त या मेकॅनिक मोटर व्हेकलसाठी आहेत. 1 वर्ष कालावधी प्रशिक्षणाचा आहे. विद्यावेतन या ठिकाणी 10,612. क्वालिफिकेशन आहे शैक्षणिक अर्हता ITI मोटर मेकॅनिक असलेले विद्यार्थी या पदासाठी अर्ज करू शकतात. त्याचबरोबर 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. वयोमर्यादा त्या ठिकाणी 14 वर्षापेक्षा कमी नसावे आणि 38 वर्षापेक्षा जास्त नसावे. 5 वर्ष त्या ठिकाणी शिथिलक्षम आहे. म्हणजे 206 पदं मेकॅनिक मोटर व्हेकल. शीट मेटल वर्कर आहे 50 पदं त्या ठिकाणी आहेत. 1 वर्ष कालावधी. नंतर आहे मेकॅनिक ॲटो इलेक्ट्रिक अँड इलेक्ट्रॉनिक्स. इथे 36 म्हणजे 36 पदं दिसत आहेत. यामध्ये ITI ट्रेड मेकॅनिक ॲटो इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. वेल्डर गॅस अँड इलेक्ट्रिक 20 पदं त्या ठिकाणी दिसत आहेत. आणि ITI ट्रेड वेल्डर या ठिकाणी SSC उत्तीर्ण. आता वेल्डर ट्रेड हा अनुत्तीर्णांसाठी जो चालतो त्यामुळे इथे वेल्डरसाठी तुम्हाला 20 जागा आहेत. नंतर आहे पेंटर जनरल आहे. तर पेंटर जनरलसाठी 4 जागा दिसत आहेत. 10वी उत्तीर्ण आणि ITI पेंटर झालेला असावा. इथे अनुत्तीर्णसुद्धा बऱ्याच वेळा असतं म्हणजे 10वी अनुत्तीर्णसुद्धा पेंटरसाठी चालू शकतात, पण इथे त्यांनी 10वी उत्तीर्ण म्हटलेलं आहे. मेकॅनिक डिझेल आहे 100 जागा या ठिकाणी आहेत. ITI ट्रेड डिझेल मेकॅनिक जो आहे 1 वर्षाचा तो या ठिकाणी आवश्यक आहे. नंतर इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक 20 जागा आहेत. या ठिकाणी ITI ट्रेड इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. अशा प्रकारे जनरली एकूण 7 ट्रेडचे विद्यार्थी अप्लाय करू शकतात. एकूण 436 पदं आहेत. आता सूचना काय काय दिलेल्या आहेत बघा. अप्रेंटिसशिपसाठी निवडीकरिता पदासाठी विहित नमुन्यातील अर्ज महाराष्ट्र राज्य परिवहन विभागीय कार्यालय ND पटेल रोड शेंगाडा तलाव नाशिक येथे शनिवार रविवार व सुट्टीचे दिवस वगळून कामकाजाच्या दिवशी सकाळी 11 ते 13 म्हणजे सकाळी 11 ते 1 जवळजवळ यावेळेत दिनांक 13/7 पासून मोफत मिळतील. 13/7 पर्यंत मोफत मिळतील. म्हणजे तुम्हाला अर्ज आता चालू झालेले आहेत आणि लास्ट डेट त्या ठिकाणी 13 जुलै अशी त्या ठिकाणी आहेत. तर अर्ज हे तुमचे त्या ठिकाणी या पत्त्यावरच जाऊन घ्यायचे आहेत. शिकाऊ उमेदवार निवड प्रक्रिया शुल्क खुल्या प्रवर्गासाठी 500 रुपये ठेवलेले आहेत त्यांनी, अधिक 90 रुपये GST. त्यानंतर मागासवर्गीयांसाठी 250 रुपये ठेवले आहे, अधिक 45 रुपये GST असे. त्यावरील बँकेचे सेवा शुल्क असेल उमेदवारांनी सदर शुल्क राष्ट्रीय परिवहन महामंडळाच्या खात्यावर म्हणजे RTGS NEFTद्वारे करायचे आहे आणि बँकेकडून UTR नंबर पावती अर्जासोबत जोडायची आहे. म्हणजे तुम्हाला सदर शुल्क या ठिकाणी भरायला सांगितलेलं आहे आणि सदर पावती तुम्हाला त्या ठिकाणी जोडायची आहे. आता बँकेचे नाव आणि बँक डिटेल्स या ठिकाणी दिलेलं आहे. ते पूर्ण त्या अकाउंटला जाऊन भरायचं आहे. तर
जुना आग्रा रोड, CBS मुख्य शाखा नाशिक, स्टेट बँक ऑफ इंडिया ह्या बँकेचा पत्ता दिलेला आहे. मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांनी विहित नमुन्यातील सुधारित जातीच्या दाखल्याची प्रमाणित केलेली झेरॉक्स प्रत, म्हणजे तुम्हाला कास्टमध्ये असलेली झेरॉक्स प्रत तुम्हाला त्या ठिकाणी सादर करणं आवश्यक आहे. उमेदवाराने अर्ज घेतल्यानंतर त्याच दिवशी अर्जातील संपूर्ण माहिती भरून पुढील दर्शविल्याप्रमाणे शैक्षणिक दाखल्यांची प्रमाणपत्रांची प्रमाणित केलेली झेरॉक्स प्रती अर्जासोबत जोडायची आहे. म्हणजे तुम्हाला शाळा सोडल्याचा दाखला लागणार आहे, शैक्षणिक पात्रता म्हणजे जे तुम्ही ITI कोणकोणते केले आहेत त्यांची प्रमाणपत्र, गुणपत्र, व्होकेशनल HSC 12वी जरी असेल, MCVC तर विषय कोड M1 आणि M2 M3 हे सुद्धा त्या ठिकाणी अर्ज करू शकतात व त्यांचीसुद्धा डॉक्युमेंट्स त्या ठिकाणी लागणार आहे. म्हणजे 12वी MCVC वालेसुद्धा व्होकेशनल HSC करू शकतात. मागासवर्गीयांसाठी तुम्हाला झेरॉक्स प्रत जी आहे तुमच्या कास्ट सर्टिफिकेट त्या ठिकाणी लागणार आहे. आता व्होकेशनल 12वीसाठी विषय कोडसुद्धा दिलेला आहे. त्याचबरोबर व अभियांत्रिकी पदविकाधारक उत्तीर्ण गुणांनुसार करण्यात येईल. आता ती निवड जी आहे ती याप्रमाणे करण्यात येणार आहे. शैक्षणिक पात्रता ही 13/7 असणार आहे. उमेदवाराने रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शन केंद्र कार्यालय, समाज कल्याण कार्यालय, एकात्मिक आदिवासी प्रकल्प अधिकारी इत्यादी अधिकृत संस्थेत नाव नोंदणी करणे आवश्यक आहे. अर्जासोबत नोंदणी पत्राची झेरॉक्स प्रत जोडण्यात यावी. म्हणजे तुम्हाला रोजगार स्वयंरोजगार या ठिकाणी किंवा समाज कल्याण किंवा एकात्मिक आदिवासी प्रकल्प इथे सुद्धा नोंदणी करायची आहे. त्याचबरोबर ITI उमेदवारांनी www.apprenticeshipindia आता ते आपण बघणार आहोत कुठे अप्लाय करायचं आहे. हे सुरुवातीला हे त्या ठिकाणी अप्लाय करायचं आहे आणि सदर केलेले अप्लाय तुम्हाला सोबत अर्जासोबत जोडायचं आहे. आता पूर्ण तारीख जी आहे अंतिम तारीख आहे ती 13 जुलै या ठिकाणी ठेवलेली आहे आणि कंपनीत बाकी डिटेल दिलेले आहेत. उमेदवाराने अलीकडील काढलेला स्वतःचा पासपोर्ट साईज फोटो त्या ठिकाणी लावायचा आहे, हे महत्त्वाचं आहे. असे काही मुख्य पॉईंट्स आहेत ते त्या ठिकाणी सांगितले आहेत. अशा प्रकारे तुम्हाला अर्ज करायचा आहे. सुरुवातीला अप्रेंटिसशिप इंडिया या वेबसाईटवर जाऊन इथे तुम्हाला अपॉर्च्युनिटी दिसत आहेत. याची लिंक मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. तर इथे इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक, MSRTC नाशिक डिव्हिजन, तर ही सगळे लिंक जे आहेत ते तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळतात. डिझेल मेकॅनिक आहे, पेंटर जनरल आहे, वेल्डर आहे, मेकॅनिक ॲटो इलेक्ट्रिक आहे, शीट मेटल आहे आणि मेकॅनिक मोटर व्हेकल, इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक्स, तर अशी बरेच त्या ठिकाणी वॅकन्सीज आहेत. त्या सगळ्या लिंक तुम्हाला प्रत्येकी खाली व्हिडिओ डिस्क्रिप्शन मिळणार आहेत. तर सगळ्यांनी या ठिकाणी अप्लाय करा म्हणजे तुम्हाला सदर पदासाठी 1 वर्ष STमध्ये अप्रेंटिसशिप पूर्ण करता येईल. तर सगळ्यांना खूप शुभेच्छा आहेत. काही डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि थँक्यू व्हेरी मच.